आणि आजचा आमचा जो ब्लॉग आहे तो असेल तंदूर सोया चाप. सो इथेच टाकणार आहे मी, आधी नाही टाकणार आहे मी. इथेच टाक, कारण तुझी खुशी पहिली दिसली पाहिजे लोकांना. तोपर्यंत काही लक्ष नका देऊ, आज ती थोडी वेळी झालेली आहे, कारण कारण तू वेडा. मी वेळा आहेच तिच्यासाठी, पण ती आज वेळी झालेली आहे कारण तिच्या आवडीची डिश बनवतोय आम्ही. बनवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आज तिच्या आवडीची डिश सोया चाप. नाही, सोया तंदूर चाप, बरोबर ना? सोया तंदूर. आम्ही तंदूरच्या स्टिक पण घेतल्या आणि या तिला नंतर कामात येणाऱ्या दांडिया खेळण्यासाठी बघा प्रॅक्टिस पण करता येते. सो आता आम्ही चाप बनवू. आमचं प्रिपरेशन झालेलं आहे आणि नाही आज मी बोलणार आहे. तुम्हाला बोलू देत नाही अर्ध नाही बोलता. सो आम्ही सगळ्यात पहिले सोयाबीन भिजवले, मग त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून घेतलं, मग त्याची पेस्ट केली आणि पेस्ट केल्यावर त्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकलं गरजेपुरतं. आणि आता हे काहीसं असं बनलेलं आहे, असं बनलेलं आहे. आणि याच्यात आता मी बेसन आणि कणिक टाकून भिजवून घेणार आहे, सो दॅट आपण त्याच्या पोळ्या लाटू शकलो पाहिजे. लोक त्याच्यात मैदा वापरतात, पण आपण ऑफकोर्स हेल्दी खाणार आहे, घरी खाणार आहे, तर मैद्यावाला खायचं असतं तर आपण त्याच्यावर ऑर्डर करू शकतो. आज माऊच्या आवडीची डिश आहे. माऊस खूप खुश आहे, खूप खुश. आणि ही खूप लंबी प्रोसिजर आहे, थोडं पटकन जास्त नाही, 5-10 मिनिटात. यस, 5 ते 10 मिनिटात. वेलकम टू युट्यूब चॅनल. हॅलो. सो आता आम्ही बघा, मी जे उडनचे पाहिजे होते आमच्याजवळ ते हे होते अवेलेबल, ते पाण्यात ठेवलेले आहे. आता यांचं म्हणणं आहे, आम्ही जे व्हिडिओ बघितले, की थोड्या वेळ ते पाण्यात ठेवायचे, म्हणजे जेणेकरून ते असे थोडे काय होतील का, फुलतील. याचं असं आहे की स्वतः यांनी एक काम केलं की ते पाण्यात टाकले, तर आता आम्ही ते पाण्यात टाकले आणि मी ते 100 गोष्टी केल्या, ते नाही सांगत की मी केल्या. ठीक आहे, याच्या 100 गोष्टी आहे का? चला चालू कर. एक, आणि मी ते ऑर्डर केलं ना तंदूर स्टिक, झेप्टोवर ऑर्डर केली मी. मला असं वाटलं की त्याच्यात 1 पीस लिहिलं होतं त्याला. मी बोलते ना मी तर त्याच्यात 179चं एक पीस लिहिलं होतं. मग मी याला म्हटलं आम्ही नाही आपण नाही घेऊ, पण मग आम्हाला तर पाहिजेच होतं. मग 70 रुपीजचं जे होतं ते लाकडाच्या स्टिक्स होत्या. मग मी असा विचार केला की लाकडाच्या स्टिक्स जर बुरशी आल्या तर फेकून द्यावं लागेल. त्याच्यामुळे मग मी ही एक स्टिक बोलावली. म्हटलं जाऊ दे, एक तर एक, तर पण त्या 4 आल्या. बाय 1 गेट 3 फ्री. गेट 3 फ्री. बाय 1 गेट 3 फ्री. तर आता मी हे भिजवून घेतलं, पण याचं थोडस असं झालंय ते नवीन तेल लावलं आम्ही. नवीन तेल लावलं. तर हे भिजवून घेतले असं याच्यासाठी दिसत आहे, कारण की ते ना मी त्याच्यात टाकतच आहे. मी त्याच्यात कणिक टाकली, मग त्याच्यात मी बेसन टाकलं, मग मी कणिक टाकली, मग मी बेसन टाकलं, मग कणिक टाकली, मग बेसन टाकलं, मग ते होतच नव्हतं. तर मग मी आता एक उंडा घेतला आणि मी ट्राय करणार आहे पोळी लाटायची. आता आम्ही पोळी लाटून बघतोय, म्हणजे तीच मग शेवटी आमची सोया चाप होईल. ही लाटल्या गेली तर ही लाटल्या गेल्यावर ते रोलही झालं पाहिजे ना, कारण हे असं त्याच्यामुळे मला जरा डाऊट आहे. सो मग मी म्हटलं दाखवतो तुम्हाला. ते आताच तर ठेवलं आपण, मग पाण्यात किती वेळ उद्या लागेल ते? हॅलो, अलेक्साला विचारू का? तू काहीच माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नसेल तुझ्याकडे. 5 मिनिटं ठेवायचं आहे ते. आता 3 मिनिटं झालेले आहे, अजून 2 मिनिटं ठेवतो. व्यवस्थित कर एकदा, फक्त थोडं. मला असं वाटलं चिपकून गेलं खाली, रोल नाही होणार. चला ठीक आहे, नंतर दाखवतो. मग पोळी लाटली, त्यानंतर मी असे कटिंग केले आहेत छान, असे कटिंग करून. कोणी केली कटिंग? कोणी केली? कटिंग म्हणजे ही कटिंग तू केली, मी हेअर कट केलं. मी हेअर कटचं बोलत होतो, सॉरी. तुला वाटलं की नाही, ही म्हणजे पोळी पण मौनी लाटणी आणि हे पण. आता पुढे आपण हे पाणी ठेवलेलं बघा, कशी ओरडते मोठ्या मोठ्याने, काही केलंय म्हणजे. ओरडू नको बा, लोक भेटतील तुला. पाणी ठेवलं. क्यूट आहे ना, क्यूट आहे तू. क्यूट आहे ना मी. यस क्यूट आहे, क्यूट आहे. कुटकुटे आहे, कटकटी आहे मी. क्यूट आहे म्हटलं. आता आम्ही त्याला हे रोल करणार आहोत. आम्ही काय असते? सॉरी, माऊ एक रोल करणार आहे. उलटा. हा बरोबर, त्या साईडने ही कोणती घेऊ? घे तेच. कसं करू? हा, असं थोडं डाऊनवर्ड डायरेक्शननी. नाही बरं, तू कर. ठीक आहे, चला तू कर, मी दाखवते. हा चला घ्या. तुला खूप येते ना, हुशार आहेस ना तू. उचलून छान आहे, आता तुटून जाईल ना आता. एक व्हिडिओ पाहत नाही आणि चालला मोठा, मला येते. तुटलं.
काय कोणी मेहनतीने पोळी लाटली आपण तोडून टाकायची, काय समोरचा माणूस देते अजून डबल लाटून. बोल ना, आणि ते रामू काका समोर फेकून देईन मी एक दिवस ते. बोल ना मुका येते. नाही नाही, करत आहे मी, माझं कॉन्सन्ट्रेशन इकडे आहे ना. माय गॉड, जर सोयाचाप जर आणून जमले मग घरी आई शपथ, मज्जा येईल प्रत्येक ना. रविवारी हेच काम राहील मग मला, मला म्हणजे आपल्याला. अजून घेऊ एक रोल यावं. तिथे स्टार्टिंगला लावा नाही लागेल, काय स्टार्टिंगला लावा लागेल, ते कव्हर करायला लागेल पूर्ण, त्याच्यातून पाणी जाईल. पाणी नाही गेलं पाहिजे, ते चिपकलं पाहिजे पूर्ण जेवढं असं होतं का? असते. हो, मी आता याला शिकवते, मग तुम्हाला बनल्यावर दाखवते. तुम्हाला ठीक समजलं ना आता कसं रोल करायचं. तर मी चिपकून देतो ना, हे बघ ना. ते फेविकॉल देऊ? नाही नाही नाही, एवढं नाही. हा ठीक आहे. बहुतेक तरी बरोबर आहे. जमला. ये सो आता बघा, मी करतो. मी केलं, पहिलंही केलं, इनी मधात केलं, पण ते झालं व्यवस्थित. आता व्यवस्थित करणार आहे मी. बघ, पहिला पूर्ण वरून घेतोय, ठीक हा. आहे, की जेणेकरून ते पाणी जाणार नाही, असं म्हणणं होतं ना हा. तुझं. आणि आता ते असं रोल करतोय तिरप. यस 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 यस, जमतंय मला, जमतंय. वा, क्या बात. शाबास, जसं जमलं. शिकवलं तसंच कर. जमलं ना. हल्ला काटपोरगी, जसं शिकवलं तसं करवाली. असं करतो आमच्या घरचे ब्लॉग करतात. मग आमच्या घरचे म्हणतात की सगळे काम अनिकेतला नको करायला लावत जाऊ, पण हे जे प्रिपरेशन एवढी मोठी मी केलेली असते ते नाही कोणाला दिसत. आता हिची एक बहीण आहे, ती म्हणे की जिजू सगळे काम करतात म्हणे, ताईला काही त्रासच नाही म्हणे. जिजू रील्स पाहत बसले की जिजू हू नाही करत, टू नाही करत आता जिजू. मग तेव्हा माझा ऑफ टाइम असतो ना. ऑफ टाइम बापा. ऑफ टाइम. जर सोयाचाप जमले गाईजांनो तर मला मग हेच आहे प्रत्येक रविवारी काम. मी बुक्का मारी अजून प्रत्येक रविवारी म्हटलं ना. सॉरी, रोज पण असू शकतं मग ते आमच्या घरी. पण ते मेहनतीचं काम आहे. मेहनतीचं आहे. असं बिना मैद्याचं खाऊ शकतो. आता हे उकडलं ना, तर काय करू? कमी कर गॅस कमी कर. आता हे टाकतो, नंतर भेटतो थोड्या वेळाने की त्याच्यात टाकतो. सो आता यांना आपण पाण्यामध्ये टाकतो आहे, त्यांची आंघोळ करून देतो आहे, जलसमाधी टाईप. आता आम्हाला डाऊट असा आहे, ज्याच्यावर आम्हाला कॉन्फिडन्स आहे की असं नाही होणार होपफुली, बट पण- थोडी भीती आहे मनात. की हे मेल्ट नाही होऊन गेलं पाहिजे, कारण आमचं जरा ते आसट झालंय. यस, आता हे 3 तर टाकले आपण. आता थोडं गॅस मोठा करूया आणि काय करायचं आणि झाकून द्यायचं. नक्की. यस. ठीक आहे, आता हे झाल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि हे जर पाण्यात अजून थंड पाण्यात पण यांनी जर टाकायचं. समाधी घेतली पाण्यात, Yes. समाधी झाली तर मग हे संपलं, मग आम्ही परत करू, परत दाखवू. ठीक आहे. बट होईल, नक्कीच चांगलं होईल. Yes. तुमचं बेस्ट ऑफ लक आमच्या सोबत आहे, तुमचं लक आमच्या सोबत आहे. नाही सॉरी, तुमच्या विशेष आमच्या सोबत आहे. अरे अरे अरे, खूप झालं. गाईज, यांना जलसमाधी नाही भेटलेली आहे आणि खूप छान झालेले आहेत बघ. येस, छान झालं. बस. आता पण आपल्याला हे थंड पाण्यात टाकायचं आहे. हा, मग अच्छा, काढू नये का मग डायरेक्ट थंड पाणी हा, बनवा. डायरेक्ट थंड पाणी त्यात टाकू. ओके. ओकेच. आय होप हे जमणार आहे. येस, आम्हाला जमणार आहे. काय नाही जमत माऊ तुला, सांग बरं. सांग मला, मी तुझ्या सोबत आहे, काय नाही जमणार तुला, सांग. मला तुला सरळ करणं नाही जमत आहे. चला ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. नाही, पुढच्या सेशन मध्ये, आपला पुढचा सेशन बाकी आहे ना, थंड पाण्यात टाकायचा आहे. तो हे बघा, चिमट्याने घेत आहे आणि मी बघा हातानेच घेतो आणि तुझी जास्त थंड छान पाण्यात टाकतो छान असं. लागल्यावर समजेल मग तुला. वाव, डुबत नाही घेत. डुबत नाही आहे आता ते. घेते तिसरं कसं डुबेल मग? कुठून पकडू तिसरं? तिकडूनच पकड. काय याऊ याऊ करत आहात का? यस, सॉरी, स्टुडंट सारखी हसली मी. तू आहेस. हा, म्हणजे तो नाही आहे पण. पाणी टाकू अजून हा, थोडंसं दे टाकून. साधं. येस, नाही तर फोडणीच आता. चला ठीक आहे, आता हे थोड्या यात ठेवतो आम्ही थंड पाण्यात. नाव इट्स ट्राइंग टू Yes. कट देम. पहिले हा घेतो, कारण हा व्यवस्थित मावला होता पूर्ण. ठीक आहे, आता ते असं ओढायचं. नाही जमरा क्या चिपकलं नसलं पाहिजे, जमला. म्हणजे ते पकलाय. आता जर पकलं नसतं तर हे नसतं झालं. दाखवते मधातून असं कसं दिसत आहे कापलेलं. हा, म्हणजे झालंय हे. आम्ही छोटे छोटे कट करते, कारण आम्हाला क्रिस्पी बनवायचं आहे त्याला. तंदूर मध्ये करायचं आहे ना. सो येस, इट इज नॉट फेल गाईज, इट इज Yes. नॉट फेल. पिक्चर मध्ये बाकी पाण्यात थंड याच्यात जास्त वेळ नाही ठेवायचा. हा, नाही ठेवायचं. फक्त ते गरम असेल तर आपण त्याला पकडून काढू नाही शकत ना, म्हणून ते थंड पाण्यात टाकायचं आणि मग हे असं काढून घ्यायचं. थोडीशी नको, ते तसं झालं चालते. चालते तसे करून आकार काढू, एवढं काही नाही. त्याला बघू निकिता काय करत आहे. तू चालू केलं का? येस, माझी नाही बनत आहे. मित्रांनो, हे असं करते. स्वतः चालू केलं, आपल्याला सांगणारही नाही कसं करायचं ते. ते मलाच बदमाश काळजी, म्हणून आहे मी तू. तुम्हाला दाखवत तरी आहे. ही तर बस
करत आहे सगळं किती खाऊन बदमाश आहे. मी तुला आवाज दिला की मी सगळं मॅरिनेट खाऊन बनवत मोकळा- सगळं खाऊन मोकळा मी करून तुला टाकलं आवाज असतं. दिला की मी मॅरिनेट बनवत आहे, ये व्हिडिओ घ्यायला, ये व्हिडिओ घ्यायला. आता तू असं बोलतोस माझ्याबद्दल. दह्यात मीठ टाकला मी, बेसन टाकलं. काय खाताय लपून लपून काय खाताय? तुला खोटा बोलत आहे तू व्हिडिओ मध्ये. तू मला चालले ना काजू. हा. ठीक आहे, मॅरिनेशन मध्ये काय काय सांगायचं आम्हाला एकदा. आता मी- दही, त्यात थोडं बेसन, हम्म. मीठ, हम्म. त्यानंतर आपण सगळे मसाले. सगळे मसाले सगळे साले 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 जास्त टाक, म्हणजे तिखट जास्त टाकू. काहीच नाही, नॉर्मल आहे. धनेपूड, जिरपूड, हळद, तिखट, बस संपला. आणि लिंबू लिंबू पिळू याच्यात. Yes. मला वाटत हे कमी होईल का कशी टाकले नाही लागून जाईल का हे? नाही, लागून दे, लागून दे. आता याच्यात ना मी मिरे पावडर टाकलं आणि निंबू पिळत आहे आम्ही. आणि अजून काही टाकलं नाही रे मी. मिरे चाट पावडर, मसाला टाक. चाट मसाला. आणि काळं मीठ टाकणार काळं आहे. मीठ. बस ते सांगायला आली. माझ्या हाताची चव आली आता यात. आता चांगलं होणार ना हे. खूप चांगलं होईल आता, खूप खूप चांगलं. गाईज बघा, छान झालेले आहेत चाप. यस, मी केलेले आहेत मी, म्हणून झालेले आहेत. आणि इथे मॅरिनेशनचं झालेलं आहे सगळं. आता हे यात जाईल, मग मॅरिनेट होईल. नाही, पाणी नसतं त्यात. मॅरिनेट करायचं नाही होत, सगळं लागते व्यवस्थित. एवढं मावे नाही याच्यात. ठीक आहे ना, मग जेवढी आम्ही हे चिरलं हे दाखव. हे पण आहे. हे चिरलं हे आहे. पण स्टिक मध्ये. हे मॅरिनेट करायचं आहे. हे आणि ते आणि मग त्याच्यावर बटर टाकायचं आहे. यस मग स्टिकचं काम आहे. यस. तर मॅरिनेट करून घेतो. यात आहे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, त्यानंतर थोडी साखर आणि मीठ आणि निंबू. जिरा पावडर, जिरा दही आणि पावडर. तीळ. यस बस तुम्ही- ते फिरवून घ्यायचं. यस. सो गाईज खूप वेळ आम्ही मस्त मॅरिनेट केलं ते. हे बटर आहे जे तुम्हाला दिसत आहे वर. यस. आणि सुंदरपैकी आता ते झालं असेल 2 तास वगैरे Yes, थांबलो yes. आम्ही. आणि ही आम्ही चटणी पण बनवून घेतली. वा, किती छान स्मेल आला तुझा. छान छान. छान छान. आणि आता याच्यात टाकणार ते आणि आणि मग तंदूर करणार. तंदूर असा. अरे याला लावून दाखव, तू लावताना दाखव थोडस. जास्त काही फिगर आउट नाही करावं लागलं. जात आहे ते आरामात. हुशार आहे आम्ही. अनु हुशार आहे माझा. आणि आम्ही आता ते 2-3 सोया चाप, मग एक कांदा आणि शिमला मिरची आणि मग अजून सोया चाप असं लावणार आहे. ते मग सगळं झाल्यावर ते तंदूर करू. आणि हे ठेवणार आहे आम्ही, हे वाला आपलं भरता केलं झालं आहे असं. तर याच्यावर तंदूर करणार मग बटर त्याच्यावर लावून. यस. येस. सो ऍक्च्युली एवढा वेळ लागला. तुम्हाला जर माझे कपडे वेगळे दिसत असेल तर आम्ही फ्रेश वगैरे झालो. दुसरा व्हिडिओ केला होता. मॅरिनेशनला वेळ लागत होता. खूप वेळ लागला. म्हणजे असं अर्धा तासही ठेवलं तरी होते. पण आमचं होतं की करत आहे पहिल्यांदा तर मी व्यवस्थित होऊ देऊ. अजून म्हणजे जेवढं तुम्ही जर सकाळी हे सगळी प्रोसिजर करून ठेवली आणि दिवसभरही मॅरिनेशनला ठेवलं ना तरी ते चांगलं लागते. असं पण या रेसिपीला खूप वेळ लागते. जर सोयाचप तुम्ही घरी बनवत असेल तर. Yes. जर सोयाचप रेडीमेड असले तर मग मॅरिनेशनला आणि याला त्याला जेवढा वेळ लागेल तेवढा लागेल. ते जर एकदम हेल्दी खायचं असेल, आपल्याला मैदा नसेल खायचं कारण बाहेर मैदा असतो. सो त्याच्यासाठी चांगलं आहे. सो तर ते जेव्हा अनु तंदूरला लावेन तेव्हा तुम्हाला भेटू. काय तेच करतोय, ते दाखवतोय त्यांना. अच्छा तसं शाण आहे. ते तूच करणार आहे, तंदूर पण तूच करणार आहे. ठीक आहे. आता आम्ही माझा असा विचार आहे, जर हे आजचं व्यवस्थित झालं सगळं आपलं, तर मग मी तंदूर घेणार. आणि याचं होणारच आहे व्यवस्थित. यस, मग मी लगेच तंदूर घेणार. हे पण फिक्स. आणि कोळसा कुठून आणशील? कोळसा अमरावतीवरून. का बरं पुण्यात नाही भेटत का कोळसा? पुण्यात माहित नाही मला, भेटला तर मी इथून पण. गॅस वाढवू का रे? वाढव थोडा. आग लागेल का? वाढव. ते असं बटरला आग लागत असेल तसं होईल का? वाढव. अक्षय कुमार कधी वाढव लागणार आहे. तेवढंच बोलून राहिलं वाढव 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 वाढव. तेव्हा होत आहे. हो हो. सुंदर सुंदर सुंदर. ठेवून दिलं का ते त्याच्यावर? ठेवू शकतो. पण पडेल का बटर? ठेवलं तर? जर तसे पडणार आहे असं करायचं हे आता. आणि तुम्हाला एवढं दाखवत नाही, बस जेव्हा पूर्ण होईल फायनल तेव्हा तेव्हा दाखवेन. हे बघा, हे असं दिसत आहे तुम्हाला. स्पॉट्स छान ब्लॅक राहते. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं करू शकतो. आम्ही तर त्याला भरपूर बर्नच करणार आहे. नको लावू, बटर पडते ना खाली गॅसवर. अरे मग ते होती आहे ना, पण होत तर आहे. ठीक आहे, भरपूर क्वांटिटी मध्ये आम्ही केला आणि बघू आता की एवढं कसं खाणं होणार आहे. नाही ठेवू द्यासाठी. शाबाश. हे आता छान झालंय. आम्ही होऊ दिलं ते मुद्दाम कारण आम्ही खाऊन पाहिलं तर जर आम्हाला क्रिस्पी नाही वाटलं. छान. आम्ही याला मिरची मसाला लावतोय. सर्वात पहिले आला आहे आपलं शेजवान, थोडस तंदुरी मेव. यम्मी. ना याच्यात थोडंसं चिली Chili फ्लेक्स flakes. मस्त. आणि ऑरिगॅनो. बस, क्या बात, क्या बात. आणि आता सावलिया भेल भंडार सारखं त्याला मिक्स कर. तोंडाला पाणी सुटत आमच्या. याच्या बनवायच्या खूप सगळ्या पद्धती आम्ही पाहिल्या. ही आम्हाला सोपी वाटली. पहिल्या वेळेसाठी आम्ही विचार केला की हीच खाऊ. यस. So आता खाऊन आम्ही टेस्ट सांगतो तुम्हाला. सगळं फॉगी फॉगी झालाय आमच्या घरात सध्या. याचा धुवा आहे तो. धुवा तंदूरचा. खा तू पहिले.
तू मेहनत घेतली आहे खूप. टेस्टी लागायचं. टेस्टी लागत आहे का? फक्त एवढं क्रंची नाही लागायचं कोण. हा, बाहेरचं थोडं ते तंदूर असल्यामुळे थोडं त्यांचं क्रंची जास्त बनतं. हा, टेस्ट छान लागते. स्मोकी लागतं. स्मोकी लागत आहे मस्त. हम्म. आपण तिखट टाकू शकतो असं म्हटलं. सो आता मी तंदूर घेणार. येस, मी तंदूर घेणार. घेऊ आपण. नक्की घेणार. मी येतो आहे तंदूर घ्यायला तुमच्याकडे. ठीक आहे, आता मी खातो.